आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण असलेल्या जायकवाडी धरणात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। जायकवाडी धरण या ठिकाणी निर्मिती करताना 102 गावांचं पुनर्वसन झालं। मी त्याच भागामध्ये उभा आहे ज्या भागामध्ये पूर्वी काही गावं वसलेली होती। मी जिथं उभा आहे तिथे जर जायकवाडी धरण 50% जरी भरलेलं असलं तरी इथं येणंही शक्य नाही। मात्र जायकवाडी धरणामध्ये सध्या पाणी साठा केवळ 5% शिल्लक आहे आणि त्यामुळे जायकवाडी नदीचं म्हणजे जायकवाडी धरणाची जी गोदावरी नदी आहे त्या गोदावरीचं हे मागचं पात्र आहे ज्या ठिकाणी पाणी नसल्यामुळे ही जी जमीन आहे ती भेगाळलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि पूर्वी केवळ 2016ला ही जमीन उघडी लोकांना पाहायला मिळालेली होती आणि त्यानंतर यंदाच्या दुष्काळामध्ये पुन्हा एकदा हे चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथं कधी काळी गाव या ठिकाणी होतं, मात्र ते या ठिकाणी आता पूर्ण नष्ट झालेलं आहे। ते गाळाखाली गेलेलं आहे कारण की खूप मोठ्या प्रमाणावरती गाळ आहे। मात्र अजूनही काही गावांचे अवशेष आपल्याला पुढे बघायचे आहेत। काही मंदिर आहेत जे पूर्वी पाण्याखाली होती, मात्र पाणी कमी झाल्यामुळे आता ती मंदिरं जी आहेत ती या ठिकाणी खुली झाली आहेत। म्हणजे तिथं लोक महाराष्ट्रभरातून दर्शनासाठी खरं तर येतात, तिथे देखील आपल्याला जायचं आहे। मात्र दुष्काळानं जायकवाडी धरणाची काय स्थिती आहे हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे। जायकवाडी धरण ज्या जायकवाडी धरणाची 55 किलोमीटर म्हणजे जिथं धरणाची भिंत आहे तिथपासून 55 किलोमीटर एवढं पाणी असतं, मात्र आता काही किलोमीटरच या ठिकाणी पाणी पाहायला मिळतं आणि जवळपास 25 ते 30 किलोमीटर हे धरण अशा पद्धतीनं ओसाड असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। काही भागातच पाणी या ठिकाणी आपल्याला दिसतं। मात्र सध्याची स्थिती अशी आहे की जायकवाडी धरण कोरडं पडत चालल्यामुळे या ठिकाणी धरणाच्या मागच्या बाजूची ही स्थिती तुम्ही ABP माझावरती पाहत आहात। आणि इथे आपल्याला काही विस्थापित झालेली गावं आहेत, म्हणजे जी पूर्वी गावं होती ती देखील पाहायची आहेत आणि काही मंदिरं देखील पाहायची आहेत। चला माझ्यासोबत। तुम्ही इकडे कशासाठी आलात आणि काय तुमचं प्रयोजन होतं इथे येण्यामागे? देवदर्शन करण्याकरता की आता हे नेहमी पाण्यात असतं आणि यावर्षी पावसाळा कमी झाल्यामुळं उघडं पडल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातून दर्शन करण्याकरता इथे येतात। कुठलं मंदिर आहे आणि हे काय महत्व आहे? हे भगवान श्रीचक्र स्वामीचं मंदिर आहे। हे इथं या स्थानाच्या ठिकाणी 700 वर्षापूर्वी आमचे चक्रधर स्वामी इथं आले होते। नंतर या बंधारा झाल्यानंतर बंधाऱ्यात ते स्थान गेल्यामुळे नेहमी उपलब्ध होत नाही। आता जवळजवळ 5-7 वर्षापूर्वी झालं होतं, तेव्हा आता झालं परत, म्हणून सगळे लोक येतात दर्शन। पाणी कमी झालंय त्यामुळे तुमचं दर्शन झालं? हो, नाही तर पाण्यात असतं ते। पूर्वी कधी दर्शन झालं होतं? 2006 मध्ये 16 मध्ये, तेव्हा असंच पाणी कमी होतं आणि तेव्हा उघडं पडल्यानंतर तेव्हा तिथपर्यंत गाडी जात होती, आता जात नाही। आता अजून अलीकडे पाणी आहे। जायकवाडी धरण क्षेत्रातील त्रिंबलपूर क्षेत्रामध्ये मी आहे आणि इथे आपण पाहतोय की यापूर्वी केवळ 2016ला या धरणामध्ये अशा प्रकारची स्थिती पाहायला मिळालेली होती। ही धरणाची जी धरण क्षेत्र आहे ते इथे पूर्णपणे भेगाळलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि समोर जे तुम्हाला जो उंचवटा पाहायला मिळतोय त्या ठिकाणी त्रिंबलपूर नावाचं गाव होतं, मात्र ते आता तिथे अस्तित्वात नाही कारण की त्याचं पुनर्वसन झालेलं आहे। मात्र इथे 1300 हेक्टर जमीन या ठिकाणी धरणासाठी अधिग्रहित केलेली होती, मात्र त्यातली बहुतांश भागातील जमीन जी आहे ती आता कोरडी ठाक पडलेली आहे। धरण क्षेत्र कोरडं ठाक या ठिकाणी पडलेलं आहे। याच गावातील काही लोक आणि इथं मच्छीमारी करणारे लोक देखील आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की मला सांगा की तुम्ही सांगितलं की 1300 हेक्टर या ठिकाणी
जमीन अधिग्रहित केलेली होती. आता किती उघडी पडली आहे? आता 750-800 हेक्टर उघडी पडली. आता धरणामध्ये पाणी म्हणजे कमी झालं क्षेत्रातलं. 5-7% धरणात पाणी झाल्यानंतर हे क्षेत्र उघडं पडतं आणि 60%च्या वरती ज्यावेळेस धरण जातं त्यावेळेस बुडायला सुरुवात होऊन जाते जमीन. 80-90% झाल्यानंतर हे पूर्ण शिवार बुडीत होऊन जातं आणि जसं जसं पाणी कमी होईल तसं शिवार उघडं पडत चालतं. बर. तुम्ही मच्छीमारी करता इथे. मला सांगा की किती दिवसातून तुम्ही पुढे धरणात चाललाय? आम्ही महिन्यापासून पुढं 8-10 दिवसानंतर पुढं पसारा घेत जातो. बर. पूर्वी किती किलोमीटर दूर होता तिथून? इथून 4 किलोमीटर दूर होतो. बरं. आता 4 किलोमीटर पुढे आलो. बरं. अजून काही दिवस पाऊस पडला नाही तर? अजून पाऊस पडला नाही तर ते मंदिरापर्यंत आम्हाला तिथं मासे धरण्यासाठी तिकडे जावं लागतं. बरं. निश्चित आता आपण पाहतोय की खूप मोठ्या प्रमाणावरती ह्या जमिनीला भेगा पडलेल्या आहेत आणि साधारणपणे माझ्या हातात एक ही काठी आहे. ही 1 फुटाची काठी जवळपास असेल आणि आपण जर इथं या जमिनीमध्ये भेगा जर मोजायला गेलो तर ही पूर्ण काठी जी आहे ती या ठिकाणी भेगांमध्ये जाते. म्हणजे एवढ्या 1-1 फुटांच्या भेगा या जमिनीमध्ये आपल्याला पडलेल्या पाहायला मिळत आहेत आणि ही अशा पद्धतीची जायकवाडी धरण कदाचित काही वर्षापूर्वी पाहायला मिळालेलं होतं. वाटलं होतं की ते पुन्हा पाहायला मिळणार नाही. मात्र लहरी निसर्गानं आणि दुष्काळामुळं ह्या जो जायकवाडी धरण क्षेत्रातील ही जी जमीन आहे ती पुन्हा एकदा कोरडी ठाक पडलेली आपल्याला पाहायला मिळते, भेगाळलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.